यं ब्रह्मवेदान्तविदो वदन्ति ज्येष्ठं प्रधानं पुरुषं तथान्ये विश्वोद्गते कारणमीश्वरं वा तस्मै नमो विघ्नविनाशनाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। हरि ओम। श्रीकृष्ण शरणं मम। सद्गुरु देवर्षी श्री नारद महर्षींच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण इथे थोडे चिंतन करणार आहोत। देवर्षी नारदांचं व्यक्तिमत्व, देवर्षी नारदांचं चरित्र, देवर्षी नारदांची प्रेरणा आपल्या या सनातन वैदिक आणि आध्यात्मिक संस्कृतीमध्ये फार प्रभावशाली अशी प्रेरणा आहे। देवर्षी नारदांनी आपल्या जीवनकालामध्ये, आपल्या कार्यामध्ये अनेकांना महान भक्तीची प्रेरणा देण्याचं महान असं कार्य केलं। नारदांचं व्यक्तिमत्व हे सद्गुरूंचं व्यक्तिमत्व होतं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असा गौरव सद्गुरूंचा केला जातो। सद्गुरूंचं कार्य हे शिष्याच्या मनामध्ये भक्तीचा भाव निर्माण करणं, भक्तीची प्रेरणा निर्माण करणं, ती भक्ती, ती निष्ठा, ती श्रद्धा, ती ईश्वरप्रीती वृद्धिंगत करणं आणि अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करणं, हे ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री शिव यांचं त्रिविध असं कार्य सद्गुरू करतात। म्हणून सद्गुरूंना ब्रह्मा विष्णू महेशांचं स्वरूप मानलं गेलं आहे। या तिन्ही प्रकारच्या प्रेरणा, या तिन्ही प्रकारच्या शक्ती सद्गुरूंमध्ये स्थित असतात आणि देवर्षी नारदांनी हे कार्य युगानुयुग केलेलं आहे। वर्षानुवर्ष नाही तर युगानुयुग केलं आहे। आपण जर पाहिलं तर रामायण आणि भागवत हे अत्यंत लोकप्रिय, अत्यंत प्रभावशाली, अत्यंत मार्गदर्शनकारी असे जे ग्रंथ आज आपल्या या भारतवर्षामध्ये सर्वदूर सर्वत्र श्रवण केले जातात, पठण केले जातात, त्यांचं मनन केले जाते, त्यांचं चिंतनही केले जाते। हे ग्रंथ आणि या ग्रंथांचे रचयिते जर कोणापासून प्रेरित झाले तर ते देवर्षी नारदांपासून प्रेरित झालेले आपल्याला दिसतात। त्यामुळे देवर्षी नारदांचं व्यक्तिमत्व अत्यंत श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व आहे। किंबहुना मूर्तिमंत सद्गुरूंचं व्यक्तिमत्व आहे। सद्गुरूंचं जे कार्य आपल्याकडे अपेक्षित आहे ते कार्य अगदी परिपूर्ण रीतीने नारदांनी केलेलं आहे। देवर्षी नारद हे ब्रह्मदेवांच्या कंठापासून उत्पन्न झाले। म्हणून ब्रह्मदेवांच्या कंठापासून उत्पन्न झालेले नर म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांचं नाव नारद असं ठेवलं। किंवा अनावृष्टीच्या शेवटामध्ये त्यांची उत्पत्ती झाली। अनावृष्टी म्हणजे ज्यावेळेला जल नव्हतं त्याच्या शेवटी उत्पन्न जो झाला तो नार देणारा म्हणजे जल देणारा तो नारद असं नारदांचं हे नाव आहे। म्हणजे जिथे
जलाचा अभाव निर्माण झाला. त्या अभावाच्या शेवटी जो उत्पन्न झाला तो नारद. किंबहुना आपण असं म्हणू शकू की मानवी जीवनामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण करणारा तो नारद. भक्तीचं जल, कारण भक्तीशिवाय मानवी जीवन हे शुष्क आहे. ज्या जीवनामध्ये भक्ती नसेल ते मानवी जीवन अत्यंत शुष्क, कोरडं होऊन जाते. तिथे भक्तीच्या जलाचं प्रोक्षण जो करेल तो नारद. अशा या देवर्षी नारदांचं चिंतन जर आपल्याला नित्य घडत गेलं तर आपण भक्तीच्या या मार्गामध्ये निश्चितच अग्रेसर होऊ. कारण याच देवर्षी नारदांनी स्वतः भक्ती परिप्लुत असं जीवन जगून आपल्याला भक्तिसूत्राचंही दान केलेलं आहे. देवर्षी नारद ज्या वेळेला तरुण वयामध्ये होते, त्यांच्या युवावस्थेमध्ये त्यांचे मानसपिता ब्रह्मदेव, ज्या ब्रह्मदेवांपासून त्यांची उत्पत्ती झाली होती, त्या देवर्षी नारदांना त्या ब्रह्मदेवांनी विचारलं की हे नारदा, तू आता विवाह करशील का? किंबहुना अशी पृच्छा त्यांनी करण्यापेक्षा अशी आज्ञाच त्यांनी नारदांना केली. परंतु नारदांनी अत्यंत नम्रतेने आपल्या त्या महान अशा विश्वोत्पत्तीला कारण असलेल्या पित्याला उत्तर दिलं की हे भगवान ब्रह्मदेवा, माझं सर्वस्व भगवान गोपाळकृष्ण आहे. सपिता स गुरुर्बंधू सपुत्र स मदीश्वरा यश श्रीकृष्ण पादपद्मे हृदाम भक्तिं च कारयेत. माझं सर्वस्व भगवान श्रीकृष्ण आहेत आणि मला माझ्या हृदयामध्ये या भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करायची आहे. म्हणून आपण मला जो विवाहाचा प्रस्ताव दिलात, आपण मला जी विवाहाची आज्ञा दिली, त्या आज्ञेचं पालन करू शकत नाही. तेव्हा आपण मला क्षमा करावी. नारदांच्या हृदयामध्ये अगदी जन्मतःच भक्ती अशी रुजलेली होती. त्यामुळे त्यांनी इतर विवाहादी सांसारिक कार्य करण्याची त्यांना कधी इच्छा झाली नाही. आणि प्रत्यक्ष आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवालाही त्यांनी या बाबतीत नम्रतेने नकार दिला. देवर्षी नारदांचा विचार आपण सद्गुरू म्हणून करतो आहोत. सद्गुरूंचं जीवन हे असं असावं की ज्या जीवनामध्ये भक्तीला, प्रीतीला, ईश्वर प्रीतीला सर्वोच्च स्थान असावं. म्हणजेच ज्यांनी स्वतः केलं, ज्यांनी स्वतः अगदी एकनिष्ठपणे भक्ती केली, त्याच्या सांगण्याचा प्रभावही शिष्यांवर निश्चितच पडेल. त्यामुळे नारदांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर त्यांनी पुढे अत्यंत महान असे शिष्य आपल्या जीवनामध्ये घडवलेले आपल्याला दिसतात. आणि त्या शिष्यांच्या जीवनावर महत् प्रभाव पडण्याचं मुख्य कारण असं की नारद स्वतः अत्यंत भक्तिमय जीवन जगले. पूर्वजन्मी नारद अत्यंत सामान्य अशा स्थितीमध्ये, सामान्य अशा घरामध्ये जन्माला आले, परंतु सत्संगतीतून त्यांनी भगवान श्रीकृष्णांची परिपूर्ण शुद्ध अशी भक्ती प्राप्त केली आणि त्या भक्तीतून पुढे ते देवर्षी पदापर्यंत पोहोचले. एकदा नारदो योगी परानुग्रह कांक्षयः पर्यटन विविधा लोकान मर्त्यलोकान उपागतः. हा सत्यनारायण कथेमधला प्रसिद्ध असा श्लोक आहे. यामध्ये काय म्हटलं आहे? एकदा नारदो योगी परानुग्रह कांक्षयः पर्यटन विविधा लोकान मर्त्यलोकान उपागतः. मर्त्यलोकम उपागतः म्हणजे नारद फिरता फिरता
वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरत फिरत या मर्त्यलोकामध्ये येऊन पोहोचले. मग कशाला आले? परानुग्रह कांक्षया. त्यांची एकच इच्छा होती की मी इथल्या दुःखी कष्टी जीवांवर उपकार करीन, त्याकरताच ते आले. म्हणजे नारदांच्या जीवनाचा उद्देशच मुळी उपकार करण्याचा होता. त्यामुळे नारदांनी आपल्याला आपल्या या भारतवर्षाला अत्यंत महान असे भगवत भक्त प्रदान केलेले आहेत, की जे जन्मतः अत्यंत उच्च कोटीचे जीव होते, परंतु त्यांच्या जीवनाचं सार्थक करण्याचं, त्यांच्या जीवनाला भक्ती परिप्लुत असं वळण लावण्याचं महत् कार्य नारदांनी केलेलं आपल्याला दिसते. म्हणून नारद हे परिपूर्ण उत्कृष्ट आणि आदर्श असे सद्गुरू आहेत. नारदांच्या व्यक्तिमत्वाचा विचार आपण सद्गुरू म्हणूनच केला पाहिजे. ज्या वेळेला अत्यंत दुर्गुणी, क्रूर, हिंस्त्र अशा वाल्याशी नारदांची भेट झाली, त्यावेळेला अत्यंत चातुर्याने वाल्याशी संवाद साधून त्या वाल्याला नारदांनी रामनामाकडे वळवलं. हा झाला नारदांच्या त्या वाल्याविषयीच्या, त्या जीवाविषयीच्या प्रेमाचा एक महान असा आदर्श. त्यासाठी त्यांनी आपल्या वाणीचं चातुर्य वापरलं आणि नारदा त्या वाल्याला भक्तीकडे वळवलं. पुढे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्याच वाल्मिकींच्या हातून रामायण नावाचं महाकाव्य निर्माण झालं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र आज आपल्याला जे उपलब्ध आहे, आपल्याला वाचायला मिळते, त्याचं चिंतन करायला मिळते, यामध्ये मुख्य प्रेरणा देवर्षी नारदांची आहे. महर्षी व्यासांना ज्या वेळेला अत्यंत महत्कार्य, अत्यंत महान असं देवकार्य केल्यावर, अनेक ग्रंथांची निर्मिती केल्यानंतर, अनेक पुराणांचीही निर्मिती केल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या हृदयामध्ये अशांती निर्माण झाली, त्यांना असं वाटायचं की आपल्या कार्यामध्ये काही उणीव राहिली आहे, त्यावेळेला भागवतासारखा भक्ती परिपूर्ण ग्रंथ लिहावा, निष्काम भक्ती सांगणारा ग्रंथ लिहावा, हा मार्ग देखील, हा उपाय देखील मनःशांतीचा उपाय म्हणून, किंवा त्यांच्या कार्यातील नेमकी अपरिपूर्णता शोधून काढण्याचं महान कार्य नारदांनीच केलेलं आपल्याला दिसते. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्ञानाच्या शाखेला ज्या व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला नाही अशी ज्ञानाची शाखा जगात असूच शकत नाही, असं आपण मोठ्या आदराने व्यासांबद्दल म्हणतो. त्या व्यासांचे सद्गुरू कोण? तर नारद. त्यांच्या कार्यातील अपरिपूर्णता शोधून त्यांच्या ईश्वरी प्रेरणेचा परिपूर्ण विकास घडावा, त्यांच्या ईश्वरी प्रतिभेचा परिपूर्ण विकास घडावा, यासाठी त्यांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश करणारे कोण? तर देवर्षी नारद. देवर्षी नारदांना विनोदाने का होईना आज अनेक लोक देवर्षी नारदांबद्दल विनोदाने का होईना परंतु उपहासात्मक असं बोलत असतात. परंतु नारदांचं जे जे कार्य आहे त्या सगळ्यामागे केवळ जीवाबद्दलचा त्यांना असलेला अत्यंत असा कळवळा, जीवोद्धाराची त्यांची तळमळ हीच होती. त्यामुळे देवर्षी नारदांना उगीच कळ लाव्या किंवा लावालावी करणारा अशी विशेषण देणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला
अत्यंत हीनपणा आणणारा आहे. आणि जिथे कुठे म्हणून नारदांबद्दल अशा प्रकारचं बोलल्या जात असेल किंवा कोणी नारदांच्या व्यक्तिमत्वाची थट्टा करत असेल, तिथे ज्याला नारदांच्या या महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्ञान आहे, आदर आहे, त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं वाल्मिकींचं उदाहरण आहे, महर्षी वाल्मिकींचं उदाहरण आहे, तसं ध्रुवाचं सुद्धा उदाहरण आहे की 7 वर्षाचा ध्रुव ज्यावेळेला गृहत्याग करून वनामध्ये निघाला, त्यावेळेला त्याला सद्गुरू म्हणून अनुग्रह नारदांनी दिला. सद्गुरू म्हणून त्याला भागवत मंत्राचा, वासुदेव मंत्राचा उपदेशही नारदांनीच केला. त्याला हे देखील नारदांनी सांगितलं की ज्यावेळेला भगवंत तुझ्या पुढे प्रगट होतील, भगवंत तुला दर्शन देतील, त्यावेळेला तू त्यांना भक्ती माग, त्यांना काही लौकिक मागू नको. नारदांच्या अंतर्ज्ञानाची प्रचिती इथे आपल्याला येते की त्यांना हे माहीत होतं की ज्यावेळेला ध्रुवाला भगवंताचं दर्शन होईल, त्यावेळेला कदाचित याच्या मनामध्ये काही सकाम भाव निर्माण होतील आणि त्या भावाप्रमाणे भगवंत याला सकाम प्राप्ती देतील, याची इच्छापूर्ती करतील, पण त्यांनी याला पूर्ण अशी शांती मिळणार नाही. त्यामुळे याचीही कल्पना नारदांनी ध्रुवाला देऊन ठेवलेली आपल्याला आढळते. आणि इथे देखील आपल्याला नारदांचं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण अशा सद्गुरूंचं आहे हे आपल्या लक्षात येते की शिष्याला उपदेश कसा करावा, शिष्याला मार्गदर्शन कसं करावं, हे आपल्याला शिकवणारं नारदांचं व्यक्तिमत्व आहे. प्रल्हादाच्या बाबतीत तर प्रल्हादाला आपल्या मातेच्या गर्भात असतानाच नारदांनी भक्तीचं परिपूर्ण ज्ञान दिलं, भक्तीचं परिपूर्ण असं ज्ञान दिलं. त्यामुळे प्रल्हाद भक्तीचं परिपूर्ण ज्ञान घेऊनच जन्माला आले होते. अशी अनेक उदाहरणं आपल्या पुराणांमध्ये आढळतात की जिथे जिथे नारदांनी आपलं कार्य केलं, तिथे त्यांनी भक्तीला, ईश्वरनिष्ठेला, सर्वसामान्य माणसांची दुःख दूर करण्यासाठी धर्माला प्रेरणा दिली, धर्माची तिथे स्थापना करण्याचा नेहमी प्रयत्न केला. असं देवर्षी नारदांचं हे महान व्यक्तिमत्व आहे. या महान व्यक्तिमत्वाचं चिंतन आपण नारदांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, त्या पैलूंचा विचार करून जर केलं तर नारदांचं चिंतन हे आपल्यालाही भक्तिमार्गी लावायला, भक्तिमार्गावर अग्रेसर करणारं ठरेल. हा विचार करून आपण देवर्षी नारदांच्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. देवर्षी नारदांच्या चिंतनाच्या या प्रयत्नांचं, देवर्षी नारदांच्या व्यक्तिमत्वाचं हे गुणगान, श्री देवर्षी नारदांच्या गुणगानाचं हे पुष्प श्री देवर्षी नारदांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि वाणीला इथे विश्राम देऊया. सद्गुरुनाथ महाराज की जय.